इथे पहिला मी काही here let a bar be the position vector of that one. तर इथे a bar काय झालं तुमचं -2i plus 7j plus 5k, b bar with the 4i minus j plus 3k, c bar I plus j plus k. आता इथे तुम्हाला लिहिता येईल we know that the vector equation of plane passing through the point and parallel to two non-zero non-parallel vector b bar and c bar is r bar dot b bar cross c bar is equal to a bar dot b bar cross c bar. Call it equation number 1. मग यानुसार बघा काय काय करता आलं तुम्हाला याच्यात ठेवायचे असेल तर सर्वात पहिले दोन्ही मध्ये b bar cross c bar आहे तर पहिला काम b bar cross c bar काढू आपण. तर b bar cross c bar इथे काढतो दिसते का तुम्हाला b bar cross c bar दिसेल का यस दिसते b bar cross c bar यस दिसायले ते तुम्हाला इथे ना I J K सांगा हा किती 4 -1 3 तर हा 1 1 1 आता सॉल्व दे हा तुमचा I -1 काय करा -1 -3 -j किती 4 एक काम करू डायरेक्ट करू ना कशाला लहान लहान करायचं -1 -3 -4i ठीक आहे then afterward -4 -3 -j then afterward last plus k 4 plus 1 4 plus 1 is plus 5k. Okay, check your answer. I means -1 -3 -4i -j 4 -3 is nothing but minus only -1j plus k 4 plus 1 is nothing but 5k. Okay, it is a b bar cross c bar. So therefore 1 becomes 1 मध्ये ठेवून द्यायचं. तर 1 काय भेटणार बघा r bar dot -4i -j plus 3k is equal to a bar किती सांगा -2i तुम्हाला जागा पुरणार नाही मी थोडा याला पोचून पुन्हा लिहितो r bar dot -4i -j plus 5k is equal to a bar म्हणजे -2i plus 7j plus 5k dot -4i -j plus 5k. आता हे दोघांचं डॉट प्रोडक्ट घ्या बरं I चं डॉट प्रोडक्ट 1 -2 into -4 7 into -1 आणि हे 5 गुणिले 5 किती आला बघा 8 - 7 plus 25 8 मधून 7 गेले तर 1 मिनिट टोटल किती आला 26. तर इक्वल इक्वेशन ऑफ प्लेन काय झाली r bar dot -4i -j plus 5k is equal to 26. This is the required equation of plane passing through one point and parallel to two non-zero non-parallel vectors. Okay, a bar parallel vector b bar c bar हा फॉर्म्युला याच्यानुसार b क्रॉस c काढला आणि फॉर्म्युला मध्ये ठेवून दिलं याच्यामध्ये त्याला सॉल्व केलं दोघांचा डॉट प्रोडक्ट सांगण्यात येतो I dot I नेहमी किती असतो 1 त्यामुळे -2 -4 चा गुणाकार 7 आणि -1 चा k चा कोएफिशिएंट 5 k चा कोएफिशिएंट 5 टोटल किती आलं 26. So it is the answer of 9. Two questions are remaining. Question number 10. We proceed to the question number 10. Okay. 10 की तरफ जाएंगे. Question number 10. चलो आता तो देखो अभी दोनों में डिफरेंस क्या है क्वेश्चन नंबर 10 में दिया हुआ है दोनों सेम क्वेश्चन है 9 और 10 डिफरेंस इज दैट ओनली 9 मध्ये वेक्टर इक्वेशन विचारलं तर 10 मध्ये कार्टेशियन इक्वेशन नाही हा कार्टेशियन इक्वेशन विचारलं तर बघा डायरेक्ट लिहितो वी हॅव काय दिलं आपल्याला प्लेनची इक्वेशन r1 is equal to 5i minus 2j
माइनस 3k प्लस लैम्बडा टाइम्स I प्लस j प्लस k प्लस म्यू टाइम्स I माइनस 2j प्लस 3k। तुमच्या लक्षात आलं का कोणता फॉर्म आहे? हा आहे पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ प्लेन है ना। हा r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्बडा b बार प्लस म्यू c बार, म्हणजे हा तुमचा a बार, ये b बार और ये c बार। हा पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ प्लेन which is passing through one point and parallel to two non-zero non-parallel vectors। तो ये a बार हो गया, ये b बार c बार हो गया। तो सेम निकालेंगे जैसा आपण मागे काढलेला आहे, सेम काढता येईल, फक्त शेवटी अशी इक्वेशन आली ना काहीतरी r बार डॉट इज इक्वल टू 26। यामध्ये जे कार्टेशियन इक्वेशन साठी ओनली रिप्लेस r बार बाय xi yj and zk। मग आता इथे एक वेक्टर इज इक्वल टू किती 26, ये दोनों का डॉट प्रोडक्ट लो तो इक्वेशन क्या मिलेंगे समझो ऐसी 2x plus 4y plus 3z is equal to 26। म्हणजे ही इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये? एक कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे। म्हणजे दोन्ही सेम मेथडने करायचं, फक्त शेवटी r बार चे काय घ्यायचं xi yj zk का, कारण इक्वेशन मी विचारली प्लेनची कार्टेशियन फॉर्म मध्ये। कार्टेशियन फॉर्म मध्ये म्हणजे इन टर्म्स ऑफ x y z, तर शेवटी फक्त r बार च्या जागी हे ठेवायचं। तर बघू तर करून त्याला सॉल्व कसं करता येईल मग? पूर्ण लिखेंगे मग this is the parametric equation of plane passing through the point and parallel to two vector। so here a bar एवढा, b बार म्हणजे I plus j plus k plus c बार म्हणजे I minus 2j plus 3k। तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय, r बार डॉट आता सांगा सेम a बार डॉट b बार क्रॉस c बार, इक्वेशन नंबर 1। तर सर्वात पहिले b बार क्रॉस c बार करता येईल I j k, सांगा किती 1 1 1 1 minus 2 3। सांगायचं फास्ट, इथे जागा असेल इथे दिसते का तुम्हाला? आय थिंक सो दिसेल तुम्हाला असं वाटेल बघा। I 3 plus 2 डायरेक्टली तुम्ही 5y minus 3 minus 1 minus 2 minus minus become plus 2j, बरोबर? 3 minus 1 3 minus 1 2, so it is a minus 2j plus minus 2 minus 1 it is a minus 3j। ओके, डिटरमिनेंट बघा थोडा फास्ट करा आपण। 3 plus 2 5y फॉर्म्युला माइनस j, 3 मधून 8 गेला 2j माइनस प्लस पाहिजे होतं पण इथे -2 -1 -3 राइट आहे। हा b बार क्रॉस c बार, so therefore डायरेक्ट ठेवतो मी r बार डॉट 5y minus 2j minus 3k, पुन्हा जागा पुरणार नाही, मला वाटतं याचे पण करायचं आहे ना। so therefore r bar dot 5y minus 2j 3k is equal to a bar। दोन्ही सेम आहे का? 5a minus 2j minus 3k, a bar सुद्धा तोच आहे ना? ठीक आहे, क्रॉस पण तोच आला ना बघा एकदा। 3 plus 2 3 minus 1 minus 2j राइट है, -2 -1 -3k। तो ये किती आला मग होगा सेम 5y minus 2j minus 3k सा 5y minus 2j minus 3k चा डॉट प्रोडक्ट याच्यासोबतच। So what happens now? या डॉट प्रोडक्ट 5 5 -2 -2 -3 किती आलं सगळं? 25 plus 4 plus 9 पटापट 9 25 आणि 4 29 9 4 13 म्हणजे किती 38।
ठीक आहे 25 आणि 13 म्हणजे 38. So whatever now, this is the vector form for Cartesian form, for Cartesian form, for Cartesian form. For Cartesian form काय करता येईल? Take r bar is equal to xi yj zk. So therefore हा काय भेटणार मग r bar च्या जागी xi yj zk डॉट याच्या जागी काय आलं 5y minus 2j minus 3k is equal to किती आलं 38. आला एवढं फरक आहे. सेम मेथड जायचं फक्त कार्टेशियन फॉर्म मध्ये इथे जे r बार आहे त्या ठिकाणी काय xi yj zk, कारण r बार म्हणजे हा p चा पोझिशन वेक्टर आणि p चे कोऑर्डिनेट नेहमी पण काय घेतो x y z, त्यामुळे xi yj zk. कळलं हे कन्सेप्ट? r म्हणजे इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ p आणि p चे कोऑर्डिनेट्स काय असतात x y z, त्यामुळे xi yj zk हा r बारच्या जागी. तर घ्या गुणाकार I dot I1 मतलब ये 5x minus 2y minus 3z is equal to 38. So this is the required equation of plane. This is the required Cartesian equation of plane passing through one point and parallel to two non-zero parallel vectors. Next one. This is the question. कळालं सगळ्यांना काय अडचण याच्यामध्ये? मला वाटत नाही 1 1 1 1 minus 2 3. हा कोणता क्वेश्चन होता? इट इज क्वेश्चन नंबर 9. Now we proceed to the 10. हा 10वा होता. Last question, find the vector equation of plane which makes intercept 1 1 1 on the coordinate axis. हा महत्त्वाचा क्वेश्चन बघा काय करते हे झालं सगळ्यांचं. 11वा क्वेश्चन कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 11. काय क्वेश्चन नंबर 11? वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन काढायचा which makes intercept 1 1 1 on the coordinate axis. On the coordinate axis म्हणजे हा क्वेश्चन कळाला तुम्हाला बघा. आता असा एक प्लेन आहे, सॉरी असा एक 3 डायमेन्शनल स्पेस आहे. या 3 डायमेन्शनल स्पेसवर x एक्सिस y एक्सिस आणि r एक्सिस या 3 डायमेन्शनल स्पेसवर काय करते अशी इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं which makes intercepts 1 1 1 on the coordinate axis. आपण स्ट्रेट लाईन मध्ये पाहिलं बघा. ही लाईन टचिंग x axis it forms x intercept, टचिंग y axis it forms y intercept. दिस वन याचे कोऑर्डिनेट्स आपण घेतो a, 0 इथून अंतर a असेल तर आणि हे अंतर b असेल तर काय घेतो आपण 0, b. So it is said to be the x intercept, it is said to be the y intercept, and this one is said to be the double intercept. So what is the meaning of that one? इसका अर्थ असा आहे की प्लेन x एक्सिस ला y एक्सिस ला आणि z एक्सिस ला हा तिन्हीला इंटरसेप्ट करायला ऑन द कोऑर्डिनेट एक्सिस. आणि इंटरसेप्ट काय तयार केला 1 1 1 म्हणजे जर x एक्सिस ला भेटत असेल तर इंटरसेप्ट काय असेल 1, 0, 0. y आणि z काय असेल 0. y एक्सिस ला भेटत असेल तर काय भेटणार 0, 1, 0. z ला भेटत असेल तर काय 0, 0, 1. त्याला जॉइन करा. तर हा आपला प्लेन आहे, सॉरी दिस वन. तर हा आपला रिक्वायर्ड प्लेन आहे. या प्लेनची इक्वेशन काढायचं जे की हा तिन्ही कोऑर्डिनेट एक्सिस ला इंटरसेप्ट तयार करतो 1 1 1. x वर एवढा, y एक्सिस वर एवढा, z एक्सिस वर एवढा. तर वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दैट प्लेन. व्हेरी सिंपल. तर सांगा हा प्लेन हा तिन्ही एक्सिस ला इंटरसेप्ट करत असेल तर हा प्लेन किती पॉइंट मध्ये पास आहे? 3 पॉइंट. हा पॉइंटचं नाव देऊ आपण a, या पॉइंटचं नाव देऊ b, या पॉइंटचं नाव देऊ c. तर हा प्लेन किती पॉइंट मध्ये पास आहे? दिस प्लेन इज पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. कोणता फॉर्म भेटणार? कोणता फॉर्म बसणार? द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. पॉइंट्स कसे आहे? नॉन कोलिनियर, कोलिनियर आहे, नॉन कोलिनियर आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला पाठ आहे का पहिले? आणि काय काढायचं म्हणलं त्यांनी? वेक्टर इक्वेशन असं म्हणलं. कार्टेशियन काढायची गरज नाही. तर सांगा फॉर्म्युला काय होता? प्लेन जर 3 पॉइंट मध्ये पास होत असेल तर फॉर्म्युला काय होता?
व्हॉट इज द फॉर्म्युला? दोन्ही फॉर्म्युले तुम्ही वेक्टर फॉर्म लिहितो. r bar dot ab bar cross ac bar is equal to a bar dot ab bar cross ac bar. वेक्टर फॉर्म. कार्टेशियन फॉर्म काय होता? व्हेरी सिंपल वन. x minus x1 y minus y1 z minus z1, x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1, x3 minus x1 y3 minus y1 z3 minus z1 that is equal to 0. हा कार्टेशियन फॉर्म आणि हा कोणता? वेक्टर फॉर्म. ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आपल्याला याची गरज नाही, आपल्याला ही फॉर्मची गरज आहे. आपल्याला वेक्टर इक्वेशन विचारलं r bar dot ab bar cross ac bar is equal to a bar dot ab bar cross ac bar. मला वाटत नाही काय दाखवायची गरज आहे. खूप सिंपल आहे बघा. तुम्हाला पण करते तुला सांगायचं a bar काय? a bar म्हणजे हा याचा पोझिशन वेक्टर म्हणजे फक्त i. b bar म्हणजे काय? j. आणि c bar म्हणजे काय? k. कारण बाकी सगळे 0 आहे ना. a b c करा. तुम्हाला सांगा प्लेनचा फॉर्म काय मिळतो तुम्हाला? r bar dot ab bar cross ac bar. तर पहिल्या मला काढावं लागेल ab bar. या सगळ्यांना काढता येतो b bar minus a bar. नंतर काय करता येईल मला? c bar minus a bar ac bar. हे कळालं की नंतर मला काय करता येईल? दोघांचा क्रॉस ab bar cross ac bar हे सगळं करता येतो i j k. हे काढायचं. त्यानंतर काय काढायचं? हे काढल्यानंतर याच्यामध्ये ठेवून द्यायचं फॉर्म्युल्यामध्ये. r bar dot ab bar cross ac bar is equal to a bar dot ab bar cross ac bar. सेम. आता b bar minus a bar करता येणार का नाही ते सांगा बरं. b bar minus a bar, b मधून a चे पॉइंट मायनस करायचे. आता हे का बघ सांगा बरं काय काय असेल? यस, b bar म्हणजे काय? ऍक्च्युअल 0i plus j plus 0 के लहान मुलं सारखं सांगाल. a bar means i plus 0j plus 0k. तर b bar मधून a bar मायनस करा. तर काय 1 minus 0 1 i 0 minus j minus j डायरेक्टली लिहू का? आता करत आहे समजलं काय करायचं? तर b bar मध्ये मायनस करा. तर किती भेटणार? b मध्ये मायनस केलं तर हे मायनस होईल फक्त. बरोबर आहे. मग काय भेटणार तुम्हाला? b म्हणजे 0 minus i म्हणजे minus i. बरोबर आहे. तर चुक आहे. हे करून बघू आपण. असं काय होईल? 0i j 0k मधून मायनस केलं आपण i प्लस 0j प्लस 0k. करा तुम्ही आता सांगा बरं किती भेटणार? 1i minus 0 म्हणजे किती फक्त i. त्यानंतर 0 minus i minus असं काय होईल? 0 minus i म्हणजे किती? minus i. आणि 1 minus 0 म्हणजे किती? प्लस j. 0 मधून 0 गेलं तर किती? 0. मग पुन्हा तुम्हाला काय करता येईल? ac bar. आता येईल का? c bar minus a bar. c मधून a चे पॉइंट मायनस करायचं. मग हे -1 0 हे बघा ab bar मध्ये किती भेटला आता? -1 1 आणि 0. पुन्हा काय भेटणार? ac bar. याच्यात ठेवायचं ac bar. ab bar कळाला, ac bar कळाला. दोघांचं काय घेतो आपण? क्रॉस. जेवढा आला याच्यात काय करायचं? ठेवून द्यायचं. त्याला सॉल्व्ह करून शेवटची इक्वेशन भेटेल. करता येईल का? करून द्यायचं. मला वाटत नाही कारण सिंपल आहे. आता 3 क्वेश्चन झाले ना आपल्या आता. क्रॉसवर असे 3 क्वेश्चन झालेले. फक्त त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं? कन्सेप्ट की हा प्लेन जर तिन्ही एक्सिस वर एक एक इंटरसेप्ट तयार करत असेल तर हा प्लेन तिन्ही एक्सिसला या पॉइंटला भेटेल. म्हणजे हा प्लेन किती पॉइंट मध्ये पास आहे? 3 पॉइंट मध्ये पास आहे. ए बी सी. तर आपल्याला प्लेनचा फॉर्म काय झाला? इट इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. तर हा त्याचा फॉर्म्युला r bar dot ab bar cross ac bar is equal to a bar dot ab bar cross ac bar. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय? हाच प्रश्न विचारला की फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. तर फक्त काय करायचं? शेवटी r bar च्या जागी फक्त काय करायचं? रिप्लेस r bar बाय xi yj and zk. असा करून